मराठी, ते धडक ते धडक. आमचे बंधुतुल्य मित्र पैलवान सत्यजित भैया पाटील यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक महाडिक कन्स्ट्रक्शन ग्रुप, शिंदे फायनान्स तसेच शिंदे सप्लायर्स विटा आणि रेवनसिद्ध सिमेंट आर्टिकल विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज. मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट हो आज दिवा देऊ तेज दावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी. गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असणारे खानापूर मतदारसंघातील दिलखुलास आणि धडाकेबाज व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस, मोरिया भारत गॅस एजन्सीचे मालक आणि भावी नगरसेवक माननीय किशोर काका डोंबे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका आणि माननीय संग्राम नाना माने युवा मंच. विट्यात पत्रकार परिषद घेऊन ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. विट्यातील आंदोलनाविरोधात संपूर्ण गोष्टी स्पष्ट करत सदाशिवराव पाटील यांनी बाबर गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. नगरपालिका निवडणूक टार्गेट ठेवून मला बदनाम करण्याचे षडयंत्र केलं जातंय. अशात काही मंडळींनी खतपाणी घालून गावात तणावपूर्ण वातावरण केलंय. या संपूर्ण प्रकरणामागे काय आहे तर फक्त राजकारण आहे. 40 वर्षे लोकांनी मला स्वीकारलं, त्यामुळे तुमच्या असल्या गोष्टींना मी भीक घालणार नाही. नाथबाबांच्या पावन शहरात जे कराल ते तुम्हाला भोगावे लागेल. त्यामुळे आता राजकारणासाठी गाव पेटवायचं बंद करा, असा दणदणीत इशारा ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी विरोधकांना दिलाय. त्यातल्या त्यात या विधानसभेची निवडणूक मागच्या वर्षीची आणि या वर्षीची नगरपालिकेची निवडणूक ही डोळ्यासमोर टार्गेट ठेवून मी पार्टी प्रमुख या नात्यानं मला कसं बदनाम करता येईल हा एकमेव डोळ्यापुढे उद्देश ठेवून या सगळ्या गोष्टी होतात का काय ही विचार करण्यासारखी बाब आहे. कायद्याच्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून जे काही अंतिम काही निर्णय येईल तो तुम्हाला सर्वांना बंधनकारक असेल ना. तिथे एवढं काय असं झालं की लगेच धरणं आंदोलन करून आम्हाला न्याय मिळेना, कोण कारवाई करेना, काय करेना. अरे सरकार तुमचं आहे, अधिकारी तुमची आहेत, सगळं तुमचं चालतंय. 3.5 वर्ष प्रशासक आहे, नोंदणी केली नाही. 3.5 वर्ष झोपला होता काय? प्रशासक होता तुमचाच होता. रोज बसताय जाऊन तिथं प्रशासकपाशी, रोज त्यांना यावं करा त्यावं करा म्हणून सांगताय. ही नोंदणी करायसाठी तुम्ही काय प्रशासकाला काय सांगितलं का, विचारलं का, त्यांना काय केलं नाही मग त्याचं जाब विचारलं का, आता तुम्हाला का सुचलं हे? याचं काहीतरी उद्देश ह्याच्या मागं आहे. आणि तो उद्देश फक्त नगरपालिका समोर डोळ्यासमोर ठेवून. मला माहिती आहे त्यावेळेची नगरपालिका निवडणूक मी माझ्या नेतृत्वाखाली लढवतो. मग मला कसं बदनाम करताय किंवा संशयाचं वातावरण. मला माहिती आहे, पूर्ण खात्री आहे, 40 वर्ष मी राजकारण करतोय एव्हीटीसी विटेकरांच्यासाठी. ही आत्ता आलेली जन्माला आलेली आहे ती, अजून वयसुद्धा 40 ऐकण्यासारा बघावं लागेल ह्यातल्या किती लोकांचं. 40 वर्ष लोकांनी मला स्वीकारलं, विट्यातल्या सगळ्या लोकांनी मला स्वीकारलं. मी माझं चारित्र्य, मी करत असलेलं काम केलं, संस्थात्मक केलेलं काम, विटेसाठी पालकत्व स्वीकारून मी केलेलं योगदान, ह्या सगळ्या गोष्टी विटेकरांना माहीत आहे.
त्यामुळे या असल्या गोष्टीला मी काय भीक घालेन असं नाही आहे. परंतु असं कदाचित होऊ शकतं की मी जर गप राहिलो तर माझ्याबरोबरची असणारी 4 माणसं सुद्धा आणि विरोधक तरी त्यांना तेच पाहिजे, संशयाचं भूत निर्माण करू शकतात. ते होऊ नये, पायबंद घालता आला पाहिजे. गावामध्ये अनेक संस्थांच्या मध्ये तुम्ही बघितलं असेल, पत्रकार महोदय, या निमित्ताने एक संशयाचं कल्लोळ आणि सर्वत्र अशांतता निर्माण झाली. अनेक संस्था या शहरामधल्या. थांबलं पाहिजे. गाव शांतपणे गुण्यागोविंदाने चाललं पाहिजे. गेल्या आठवड्यामध्ये विटे शहरामध्ये जे काही धरण आंदोलन सुरू होते आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले. त्यातल्या त्यात वैयक्तिक माझ्याबद्दल आणि यात्रा कमिटीबद्दल. तर त्या सर्वांना उत्तर म्हणण्यापेक्षा त्याची वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, जनतेला या सगळ्या प्रश्नाची पार्श्वभूमी माहीत असावी, अशासाठी आजची पत्रकार परिषद आहे. हे करत असताना आपल्यालाही विदित असेल की गुढीपाडव्याच्या दिवशी नाथाच्या देवळामध्ये या विषयामध्ये सखोलपणे मी माझी भूमिका मांडलेली होती. त्याला समर्पक अशा पद्धतीनं पार्श्वभूमी सांगितलेली होती. तरीसुद्धा पुन्हा तो विषय लोकांच्या पुढे घेऊन येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं लोकांचा गैरसमज होऊ नये असावी. पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे. आपल्याला ही भैरवनाथ यात्रा कमिटी हे कमिटीचं प्रचलित नाव आहे. नाथाष्टमी उत्सव कमिटी हे रजिस्ट्रेशन नाव आहे. आणि 1999 साली पहिल्यांदा या नाथाष्टमी उत्सव कमिटीची स्कीम तयार करण्यात आली. त्याच्या अगोदर सर्व कारभार हा भैरवनाथ यात्रा कमिटी या नावानंच सुरू होता. वर्गणी गोळा करणं, यात्रा करणं वगैरे गोष्ट यात्रा कमिटी पार पाडत होती. दरम्यानच्या काळामध्ये यात्रा कमिटीचे अध्यक्ष या नात्यानं आणि गावाचं पालकत्व ज्यांच्याकडे होतं ते कैलासवासी हनुमंतराव पाटील यांना त्यावेळेला असं वाटत होतं की विटे शहराला हळूहळू शहराचं स्वरूप प्राप्त होतं आहे आणि त्या दृष्टीनं उद्या एखाद्या जर बहुजन समाजासाठी आपल्याला एखादा हॉल किंवा मंगल कार्यालय उभा करता आलं तर अधिकच चांगलं होईल. हा त्यांच्या मनामधला विचार मूर्त स्वरूपामध्ये आणण्यासाठी 1982 सालच्या काही घटना तुम्हाला या ठिकाणी सांगणं मला गरजेचं वाटतं. आपल्याला माहिती असावं म्हणून मुद्दाम सांगतो की आता जे काय मंगल कार्यालयाबद्दल किंवा याबद्दल जो वाद सुरू झालेला आहे किंवा त्याच्याबद्दल काही गैरसमज पसरवले जातात, ही मूळ प्रॉपर्टी त्र्यंबकेश्वर देवस्थान व सीतारामचंद्र देवस्थान या देवस्थानची आहे. म्हणजे विट्यामध्ये गणपती मंदिराला लागून 2 देवळं आहेत. एक त्र्यंबकेश्वराचं देवस्थान आहे आणि एक सीतारामचंद्र. त्या देवाची ही मूळ प्रॉपर्टी. अर्थात ही ह्याच्या बाजूला लागून असणाऱ्या अनेक प्रॉपर्टी त्यांच्या इथं विटे शहरामध्ये होत्या. या सर्व प्रॉपर्टीमध्ये बिसुळकर कुळ आणि या देवस्थानचे वहिवाटदार पिलाजी महादेव कुलकर्णी जे तांबेवाला राहिला होते, वारले त्याचा. आणि विटा शहरामध्ये कुळ कायद्याप्रमाणे 32 ग होत नाही. कुळाच्या आणि वहिवाटदाराच्या मध्येच त्याचं तडजोड करून त्याच्यावरती काय असेल ते मार्ग काढावा लागतो. आणि या उद्देशानं बिसुरकर आमच्या हनुमंतराव साहेबांच्याकडं आले आणि बाबा हे प्रॉपर्टी देवस्थानची आहे, पिलाजी महादेव कुलकर्णी त्याचे वहिवाटदार आहेत, ह्याच्यामध्ये आमचा समन्वय घडवून आणा आणि या सगळ्या विषयी आपल्याला आम्हाला ज्या प्रॉपर्टी सगळ्या कशा मिळतील अशा पद्धतीने काय आपण कारवाई करावी. त्या दृष्टीनं मग माननीय हनुमंतराव साहेब यांनी चार्टी कमिशनर पुणे, त्यावेळेला पुण्याला ऑफिस होतं, पुण्याला संपर्क साधला. तर ही देवस्थानची प्रॉपर्टीची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला तब्दिली करता येत नाही. मग पिलाजी महादेव कुलकर्णी आणि बिसुरकर दोघांच्या मध्ये एक तडजोड घडवली. दोघांनी मिळून तडजोड घातली आपल्या पुण्याला
आणि पुण्याच्या चार्डी कमिशनरनी परवानगी दिली की हा तुम्ही व्यवहार करा आणि हेच वहिवाटदार म्हणून तुम्ही कुणाला जमीन द्या, त्यातनं जे काही पैसे त्या सरकारी बाजारभावाने जे काही पैसे असतील ते स्टेट बँकेमध्ये ठेवा. आणि त्या पद्धतीने यांची तडजोड झाली. स्टेट बँकेमध्ये पैसे ठेवले आणि सगळी प्रॉपर्टी त्यांची होती ती पिलाजी महादेव कुलकर्णींनी बिसुरकर यांना खरेदी दिली. बाळू तुकाराम बिसुरकर व त्यांचे कुटुंबीय. त्याच काळामध्ये, दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला मंगल कार्यालयासाठी किंवा एक चांगला बहुजन समाजासाठी हॉल असावा म्हणून त्यातली काही जागा हनुमंतराव पाटील यांनी बिसुरकरांच्याकडून भरवनाथ यात्रा कमिटीच्या नावानं खरेदी केली. वास्तविक पद्धती जर वैयक्तिक खरेदी केली असती हा कुठलाच प्रश्न आला नसता आतापर्यंत. परंतु एक लोकांच्या कल्याणासाठी, ज्या लोकांच्या मधून आपण येतो त्या समाजाच्या हितासाठी एखादं काहीतरी नवं जुनं करावं या भूमिकेतून एक मोठं मंगल कार्यालय बहुजन समाजासाठी असावं या सदहेतून तिने जागा भरवनाथ मंगल कार्यालयाच्या नावानं खरेदी केली. ही 45 गुंठे जागा. हे खरेदी करत असताना प्रचलित कायदा त्यावेळचा कुळ कायद्याच्या कायद्याअंतर्गत एखादी मिळकत जर कुळानं विकायची झाली तर ती शेतकऱ्यालाच विकली पाहिजे. जर शेतकऱ्याला विकायची नसेल मग कोणत्या इंडस्ट्रीला किंवा एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या ट्रस्टला विकायची असेल तर जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेतली पाहिजे आणि मग ती विकली पाहिजे, असा नियम आहे. त्यावेळेला ही गोष्ट कोणाच्या लक्षात आली नाही. तिने खरेदीपत्र केलं. खरेदीपत्र झाल्यानंतर इथं सगळ्या साहेबांनी कामाला सुरुवात केली. बऱ्यापैकी काम वरती आणलं. हे खरेदीपत्र झालं 15/10/1982 बिसुरकरांच्याकडून घेतलेलं. काम सुरू असताना काय वेटे शहरामध्ये असे काही एलिमेंट्स आहेत, काही कायदे तज्ज्ञ, काही कायदे पंडित आहेत आणि काही सराईत तक्रारदार आहेत. हे कायदे पंडित त्यांना मटेरियल देतात, सराईत तक्रारदार तक्रार करतात. त्या पद्धतीनं ही ज्यांनी तक्रार केली आता रणजित पाटील यांना त्यांचे चुलत आजोबा सयाजी पाटील आणि काही गावातली मंडळी आणि त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी डायरेक्ट तक्रार केली लोकायुक्तांच्याकडं. लोकायुक्ताने त्याच्यावरती कॅम्प लावला. श्रीधर पळसुळे त्यावेळेला जिल्हाधिकारी होते विट्यामध्ये. सगळी प्रॉपर्टी होती ती सरकार जमा झाली 45 गुंठे. दरम्यानच्या काळामध्ये साहेबांनी बऱ्यापैकी मंगल कार्यालय उभा केलं होतं. काही लोकवर्गणीतून, दुकानदाराच्याकडून 4 पैसे आणून अशा पद्धतीनं जवळजवळ मंगल कार्यालय 1988-89 जवळजवळ पूर्ण झालं होतं. बाकी काही कामं थोडीशी राहिले असतील अपुरी, पण जवळजवळ पूर्ण झालं होतं. आणि बरोबर 1992 सरकारनं आदेश काढला, कलेक्टरनं आदेश काढला आणि सगळी प्रॉपर्टी सरकार जमा झालेली आहे. आता यात्रा कमिटीच्या पुढे साहेबांचं आमचं निधन झालं 98ला. दरम्यानच्या काळामध्ये 95-96 पासून मी कारभार बघायला लागलो. आमच्या पुढे प्रश्न पडला की सरकार जमा झालेली प्रॉपर्टी आपल्याला परत कशी मिळवायची. ही प्रॉपर्टी आहे, ही सगळी आपल्या देवस्थानची प्रॉपर्टी आहे, आपल्या ट्रस्टची प्रॉपर्टी आहे. परंतु त्यावेळची प्राप्त परिस्थिती राजकारणामधली आहे. शासन काय मदत करायला तयार नाही. दरम्यानच्या काळामध्ये एक गोष्ट चांगली घडली की जरी सरकार जमा झाले असले तरी प्रत्यक्ष कब्जा काही सरकारने घेतला नव्हता. त्यामुळं मंगल कार्यालय म्हणा किंवा काय उत्पन्न 4 पैसे येत होते त्याचं आम्हाला सरकार जमा असल्यामुळं रेकॉर्डवर घेता येत नव्हतं. परंतु 4 पैसे येत होते त्यातून मग कार्यालयाचे काही कामं आपण पूर्ण केली. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम आवाज घुमतोय पूर्ण आपण सिलिंग करून घेतलं. पलीकडच्या बाजूला साधा जेवणाचं शेड होतं पत्र्याचं, सगळं काढलं आपण, सगळं ते RCC करून घेतलं. यात्रा कमिटी म्हणजे नाथाष्टमोत्सव कमिटी आणि आपण मिळून आणि काही कामाला आपण न्याय देऊ शकलो. त्याच्यामध्ये भरवनाथ देवळाच्या बाजूला असलेली जागा आपण खरेदी केली. तिथं आपण ज्ञानेश्वरी मंदिर उभा केलं. खरसून सिद्धाची प्रॉपर्टी तिथलं देवळ आपण उभा केलं. त्याचबरोबर रस्ता रुंदीकरणामध्ये मारुतीचं मंदिर बाधित होत होतं ते आपण मागं सरकून घेतलं. दरम्यानच्या काळामध्ये 2004च्या अगोदरच आपण संपूर्ण भरवनाथ देवस्थानचं जीर्णोद्धार केला. फरशी बदलणं, कौलं काढून पत्रा लावणं, आतलं म्हणजे थोडंसं हे होतं
गाभारा होता, त्या गाभाऱ्यातलं तो काढून तिथं आपण गोकाकवरनं दगड आणून तो गाभारा उभा केला. मंदिर त्या ठिकाणी मूर्ती भंग पावलेली होती, ती आपण मूर्ती बदलली, मोठा कार्यक्रम केला, फरशी दगडी काम वगैरे सगळ्या गोष्टी करून मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे नाथाष्टमी उत्सव कमिटी आणि काही बरवणूक कार्यालयांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपण या सगळ्या गोष्टी पुऱ्या करून घेतल्या. सुदैवानं 2004ला मी आमदार झालो, तुमच्या सगळ्यांच्या विटेकरांच्या आणि सगळ्याच्याच कृपेमुळं, परमेश्वराच्या आशीर्वादाने. माझ्या डोक्यामध्ये होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ही सरकार जमा झालेली प्रॉपर्टी आपल्याला आपल्याच ट्रस्टसाठी परत घ्यावी लागते. म्हणून आम्ही सरकारकडे मी प्रस्ताव दिला, ही सगळी प्रॉपर्टी आमच्या आम्हाला द्या. ही काय शासनाची प्रॉपर्टी नाही आहे, आम्ही खरेदी केलेली प्रॉपर्टी आहे. एक तांत्रिक चूक, परमिशन घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही मनाच्या वादासाठी, म्हणून सरकार जमा झालेली आहे, आम्हाला ती परत द्या. त्यावेळेला असणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेला नियमावरती बोट ठेवलं आणि सरकार जमा झालेली प्रॉपर्टी तिचं वितरण कसं करता येतं ते आपल्याला त्यांनी परिपत्रक सांगितलं. ते परिपत्रक आपल्याला माहिती असले पाहिजे. शासन निर्णय SRF 1092 प्रकरण क्रमांक 87 या तरतुदीप्रमाणे ज्या काही प्रॉपर्टी असतील त्याचं वितरण करायचं तर त्याचे काही नियम ठरलेले आहेत. एकदा जर प्रॉपर्टी सरकार जमा जर झाली तर सरकार जमा झालेली प्रॉपर्टी पुन्हा एखाद्या सार्वजनिक संस्थेला, एखाद्या शिक्षण संस्थेला, एका धर्मादाय संस्थेला ही द्यायचं असेल तर नियम वेगळे आहेत. आणि जर एखाद्या लोकांना द्यायची झाली असेल, एखादी सरकारची प्रॉपर्टी असेल तर बाजारभावाच्या 75% रक्कम भरून ती प्रॉपर्टी देत आहेत. आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे या परिसरामध्ये भले 2008-09ची घटना जरी असली तरी सुद्धा बाजारभाव किती होता, त्या 45 गुंठ्याची किंमत किती झाली असती. ती प्रॉपर्टी आपल्याला परत सरकारला त्या नियमाप्रमाणे घेत असताना जर आपण ते पैसे भरायचे म्हटलं तर आपल्याला ते शक्य होते का? हे कोणी पैसे भरायचे? म्हणून मी त्यावेळेला सुदैवानं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, काही आपले संबंधित मंत्री एक मंत्रिमंडळामध्ये होते, त्या सगळ्यांना विनंती केली की हे बाबा आम्हाला शक्य नाही, याच्याबद्दल काहीतरी आपल्याला मार्ग काढला पाहिजे. तुम्ही ही सगळी प्रॉपर्टी, ही सगळी ट्रस्टची प्रॉपर्टी आहे आणि यात्रा कमिटीची प्रॉपर्टी आहे, आम्हाला ती प्रॉपर्टी काही मार्ग काढा आणि आम्हाला परत द्या. ही जागा अपुरी पडायला लागली. मुलांचं 40 मुलांचं वसतिगृह, 40 मुलांची वर्ग खोल्या, ह्या सगळ्या अपुऱ्या, क्रीडांगण नाही, वरच्या मजल्यावर चढून जायला लागायचं. आणि मग आम्ही ही सृजन मंडळाची मूकबधीर शाळा, ही काय आपल्या ट्रस्टची नाही, परंतु सृजन मंडळाची शाळा, मूकबधिरांची शाळा आपण धर्मादायी आपल्या इमारतीमध्ये भरवतोय. विना मोबदला 92 पासून 2008 सालापर्यंत इथं भरत होती. ही वस्तुस्थिती त्यावेळेला कलेक्टरनी नमूद केली. पलीकडच्या बाजूला ही 20 गुंठा 21 गुंठे जागा, पलीकडच्या बाजूला मंगल कार्यालय. मंगल कार्यालय लोकवर्गणीतून उभा केला, आपण त्याचा वापर नाममात्र किमतीनं, आपण नाममात्र शुल्क आपण वेगवेगळ्या आपण समारंभाला, लग्नाला वगैरे आपण उपलब्ध करून देत होतो. बहुजन समाजासाठी बांधलेले कार्यालय. त्यामुळं हे यात्रेच्या निमित्तानं आलेले लोक राहावेत. आलेले लोक याच्या अर्थ मग आमचे ते दारूवाले म्हणा किंवा इतर काही लोक असतील येऊन राहायचे, करायचे वगैरे. एक भक्त निवास कम एक सभागृह आणि ते सामाजिक सभागृह, कमी शुल्क आकारून वापरण्यात येणारा सभागृह, असा अहवाल कलेक्टरनी दिला. आणि राहिलेल्या 15 गुंठ्यामध्ये जी आता आपण कॉलेजच्या समोरची जागा आहे, ती 15 गुंठे जागा आहे. ती जागेवरती साहेबांची समाधी आणि देवळ आहे. त्याचं काहीच आम्हालाही काही क्लिअरिफिकेशन देता येईना आणि कलेक्टरलाही काही क्लिअरिफिकेशन देता, मोकळी जागा आहे, ते सरकारच्या नावावरती आहे. ते जे आरोप करतात की कॉलेज त्या जागेवर बांधलं, कॉल नाही. ती 15 गुंठे जागा आजही महाराष्ट्र सरकारच्या नावावर आहे, महाराष्ट्र सरकार त्याचं मालक आहे. आता हे सगळं पैसे आपल्याला भरायला लागणार, पैसे शक्य नाही, म्हणून आपण त्याचे वेगवेगळे भाग केले. सरकारच्या नियमामध्ये बसवलं की मूकबधिर शाळा म्हणजे शैक्षणिक कामासाठी वापरता, म्हणून ती प्रॉपर्टी सगळी आपण महसूल मुक्त आणि मूल्यविरहित द्यावी. मूल्यविरहित
काही ना पैसे नाही घेता द्यावी. पहिला 20-21 गुंठ्याचा विषय, पलीकडचा 9 गुंठ्याचा विषय आला. त्या 9 गुंठ्यामध्ये ही सगळी प्रॉपर्टी हे सभागृह आहे, सामाजिक सभागृह आहे, लोकनिधन उभा केलेला आहे. नाममात्र शुल्क आपण देऊन ते वापरतो. लग्न कार्य म्हणून काही छोटे मोठे गरीब गोरगरिबांची होतात. त्यामुळं ते 9 गुंठे मूल्यविरहित यात्रा कमिटीला देण्यात यावं. आणि पलीकडची राहिलेली 15 गुंठे ओपन जागा आहे, ते काय कशासाठी वापरताय काय त्याचा वापरच नव्हता. मग आम्ही काय म्हटलं, ही जागा आम्हाला देत असताना आम्हाला मग भाड्यानं द्या. आम्ही कॉलेज आमचं माग आहे, कॉलेजची 32 गुंठे हे आमचं क्षेत्र वेगळंच आहे. कॉलेज तिथंच आहे आमचं, समाधी आहे, देवळ आहे. ती जागा आम्हाला महाराष्ट्र सरकारची आम्हाला भाडेपट्ट्यानं द्या. आणि मग लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टला 30 वर्षानं 23,000 रुपये वार्षिक भाड्यानं ती जागा आपल्या लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टला दिली. ही मूल्यविरहित 21 गुंठ, 9 गुंठ मूल्यविरहित आणि 15 गुंठे महाराष्ट्र सरकार अजूनही त्याच्यावर नाव आहे, महाराष्ट्र सरकारची जागा. परंतु आपल्या ही शिक्षण संस्था असल्यामुळे शिक्षण संस्थेला 30 वर्षी भाडेपट्ट्यानं 23,000 रुपये वार्षिक भाडं. या पद्धतीने हे आपल्याला 2008ला ही मिळकत सगळी आपल्याकडे मिळाली. कलेक्टरनं ऑर्डर झाली, शासनानं ऑर्डर काढली आणि आपल्याला ही जागा आपल्या ताब्यामध्ये आली. दरम्यानच्या काळामध्ये 9ला मोगबदी शाळा इथून गेली. त्यांची स्वतः मोगबदी शाळा ही सृजन मंडळाची, आपल्या त्या यात्रा कमिटीचा त्याचा काय संबंध आहे, पण शैक्षणिक कामासाठी. आता सुद्धा ती मोगबदी गेल्यानंतर आता सुद्धा तिथं शैक्षणिक कामासाठी विना मोबदला, सरकारनं आपल्याला सांगितलं विना मोबदला. तर शैक्षणिक कामासाठी विना मोबदला आपण ती आता वापरतोय. कार्यालय आहे, त्याच्यावरती त्यांनी तक्रार केली, याचा व्यापार वेगळ्या पद्धतीने होतोय. तक्रार केली, त्याच्यावरती त्या पद्धतीनं सरकार निर्णय घेईल, चौकशी होईल. काय वयाच्या गोष्टी असतील त्या ज्या काय आपल्याला प्रक्रियेमधनं येतील त्या सर्वांना मान्य असतील ते काय व्हायचं ते होईल. आता पलीकडची जागा, ती पलीकडची जागा ऑलरेडी सरकारच्या नावावरच आहे, त्यामुळे त्याचा काय काही विषय येतच नाही आहे. ही वस्तुस्थिती पहिल्यांदा तुम्हा लोकांना सगळ्याला माहीत असली पाहिजे. ही कार्यालय म्हणजे काय, सरकार जमा का झालं, ते पुन्हा आपण कसं घेतलं, ते मूल्यविरहित मिळवण्यासाठी आपल्याला काय व्याप करावं लागले, आपल्या आमदारकी पणाला लावावं लागले, आणि ते सगळं आपण या ठिकाणी पुनश्च यात्रा कमिटीच्या नावानं करून घेतलं आणि आज तुमच्यासमोर या सगळ्या गोष्टी आहेत. दरम्यानच्या काळामध्ये गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी काय मंडळीने आपल्या यात्रा कमिटीच्या संदर्भामध्ये काय स्टेटमेंट करून आम्हाला ते विचारात घेत नाहीत, अमुक करत नाहीत, तमुक करत नाहीत म्हणून आम्हाला वेगळी यात्रा भरवायची आहे वगैरे अशा काही गोष्टी घडायला लागल्या. त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे की भैरवनाथ देवाची यात्रा भरवणं हे एकमेव या नाथाष्टमी उत्सव कमिटीचं उद्देशामध्ये 1 नंबरला. फक्त धार्मिक कार्यक्रम आणि यात्रा हे मात्र नाथाष्टमी उत्सव कमिटीचं अधिकार आहे, त्या पद्धतीनं आपण आत्तापर्यंत पार पाडत आहोत. पण या सगळ्या गोष्टीला मागच्या वर्षी वेगळंच वळण देण्यात आलं. नवीन यात्रा कमिटी, नाथबाबा यात्रा कमिटी, मग त्याने वर्गणी गोळा करायची, आम्ही कार्यक्रम घेणार, अमुक करणार, तमुक करणार. त्याला काय आपल्या इथल्या काय मंडळीने त्याला खतपाणी घातलं आणि गरज नसताना या गावामध्ये तणावपूर्ण वातावरण. काय गरज नाही, तणावपूर्ण, उगीच तणावपूर्ण वातावरण. ह्याला मग आम्ही ज्यावेळेला याच्याकडे बघतो, ह्याच्या मागं कोण कोण आहे असं ज्यावेळेला विषय येतो तर फक्त हे सगळं राजकारण आहे. त्यातल्या त्यात या विधानसभेची निवडणूक, मागच्या वर्षीची, या वर्षीची नगरपालिकेची निवडणूक हे डोळ्यासमोर टार्गेट ठेवून मी पार्टी प्रमुख या नात्यानं मला कसं बदनाम करता येईल हा एकमेव डोळ्यापुढे उद्देश ठेवून या सगळ्या गोष्टी होतात का काय, ही विचार करण्यासारखी बाब आहे. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे याचा आता गैरवापर सुरू झालाय. कार्यालयाचा भाड्यानं दिले, अमुक केले, तमुक केले, त्यांचं म्हणणं. आता या यात्रेमध्ये जी वर्गणी गोळा करतो आपण, जी यात्रा भरवतो,
या व्यतिरिक्त यात्रा कमिटीला कसल्याही प्रकारचं उत्पन्नाचा स्रोत नाही, काही नसतो, 9 पैसा नाही. त्याचा आपण हिशोबही देतो दरवर्षी. नाता जेवढ्यामध्ये आपण हिशोब काय देतो, जे वरील पैसे जमले वर्गणी केली, त्याचे हे खर्च. आता आपल्या पुढे प्रश्न आहे की आता ही इमारत 1988 साली बांधली, आता वर्ष किती झाली? 37-38 वर्ष झाली. खिडकी मोडते, कुठनं पाणी आत येते, कुठनं स्लॅब गळतोय, कुठं पंखा मोडला, कुठं वायरिंग दुरुस्त करायचं आहे, टॉयलेट बाद झाले, काय कुठून पैसे येणार आणि कोण करणार आहे? एक स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीनं उत्पन्नाचा आपण या गोष्टी करतोय आणि त्याचे सगळे पैसे दर 1 तारखेला यात्रा कमिटीच्या पावती फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आपण ठेवतो. परस्पर त्याची व्यवस्था केलेली. त्यामुळं कोणाकडे जातात पैसे, कोण घेतंय, कोण ह्याचं मालक आहे, सगळ्याचे हिशेब क्लिअर आहे. बरं, चार्डी कमिशनरच्या ॲक्टप्रमाणे 11 महिन्यानं आपल्याला ही प्रॉपर्टी देता येते, 11 महिन्यासाठी. त्याचा आधार घेऊन आपण केलेली आहे. उद्देशाच्या पेक्षा वेगळं काय असेल त्याच्यावरती तुम्ही तक्रार केली ना, होईल ना चौकशी त्याची. त्याच्यासाठी उपोषणाला बसायचं काही कारण नाही, त्याच्यासाठी आंदोलन करायचं काही कारण नाही, गाव पेटवायचं काही कारण नाही. आणि याच्यामध्ये असणारे हे सगळं सैन्य बघितलं तर सरळ विरोध पार्टीचे लोक आहेत, आमच्या विरोध पार्टीचे लोक. म्हणजे याला गावाचं हित बघायचं आहे का या ठिकाणी राजकारण करून या निमित्तानं गावामध्ये अशांतता निर्माण करायची, हा महत्वाचा विषय. एक विषय त्यांचा 4 गुंठे जागेबाबतचा एक येतो. अर्थात ती 4 गुंठे जागा आपल्याला लाटकरांनी साहेबांना, हनुमंतराव साहेबांना दिली का? तर दिली. बक्षीसपत्र तालमीसाठी दिले होते. विषय तिथं असा होता की तालीम केली, पण त्या तालमीचा कधीही कुणीही विट्याच्या लोकांनी उपयोग केला नाही. मुळातच 5-5 महिने त्या तालमीतलं पाणी हलत नाही. तालीम खाली हौदामध्ये 4-4, 5-5 महिने त्या ठिकाणी पाणी साठून जायचं. तालमीचा काही उपयोग नव्हता. उलट आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं क्रीडा संकुलाच्या इथं उत्कृष्ट तालीम उभा केली. आज 25-30 पैलवान तिथं राहते आहेत, वस्ताद आहेत. तिथं मॅटची आणि तालमीची, काळ्या लाल मातीची दोन्ही व्यवस्थापन त्या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही अनेक पत्रकार तुम्ही जाता यात्रा कमिटी, कधी तिथं म्हणतात का नाही लोक, आदर्श कुस्ती केंद्राचा पट्टा आहे विट्याचा. काय वाटतं ना तुम्हाला अभिमान काहीतरी थोडासा आपला विट्याचा आहे म्हणल्यानंतर? ती व्यवस्था केली आपण. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या सगळ्या लोकांचा विषय असा होता की दरवर्षी आपण यात्रा गोळा करतो, यापेक्षा जर काही एखादा फंड आपल्याला गोळा करता येईल का, त्याच्यावर विचार करून या प्रॉपर्टीचा आपल्याला काय उपयोग नसेल. मुळात प्रॉपर्टी 4 गुंठे आहे, पण अतिक्रमणात तिथं 2.25 गुंठे आहे. त्याचं आपण यांना संदीपला आपण त्यावेळेला संदीप पाटलांना खरेदीपत्र करून दिलं. आता त्यावेळेला 1-2 महिना 1.5 महिन्यात आमच्या गोष्ट लक्षात आली की ही प्रॉपर्टी PTRला नोंद आहे आणि PTRला नोंद असेल तर ते चुकीचं आहे आपण देणं. म्हणून आम्ही संदीप पाटलाला सांगितलं की चूक आहे आमच्या बाबा, हे काय बरोबर नाही आणि याच्यामध्ये आपण यात्रा नाथाष्टमी उत्सव कमिटीचं PTRला नोंद असल्यामुळं आपल्याला प्रॉपर्टी परत आणलेली. मग त्याने त्यांच्याकडून हो म्हणला घ्या तुम्ही परत. पण आता दरम्यानच्या काळामध्ये त्यानं परवानगी घेऊन इमारत घर बांधले. ठीक आहे, त्याच्यावरती काय आपण चार्डी कमिशनची परवानगी घेऊ, पुन्हा त्याच्यावरती तुम्हाला रेस्ट्रिक्ट परिणामानं तुम्हाला तिथं रेग्युलर करून घेऊ वगैरे, पण आता आपल्याला ते नाही. परत ती यात्रा कमिटीच्या नावानं पुन्हा परत खरेदीपत्र केलं. आता त्यावेळेचं सुरुवातीचं लाईट बिल होतं तिथं तालमीत होतं, तेच कनेक्शन त्यानं वापरलं. त्यामुळे ते भरवण्यात यात्रा कमिटीच्या नावानं लाईट बिल आहे, पण भरतो तो ना, आम्ही काही त्यामध्ये करत नाही. आता त्याच्यावरती पिटिशन चालू झालंय. तुम्ही बी ती तक्रार केली चार्डी कमिशनरकडं, ह्या बी बाबतीमध्ये तक्रार केल्या चार्डी कमिशनर हे काही तुमच्या आमच्या घरातलं हे नाही आहे, ते त्यांच्या पद्धतीने नोटिसा काढतायत, महिना ऐकून घेत आहेत त्यांचं आमचं, त्याच्यावरती काहीतरी निर्णय होईल. एवढी काही घाई आहे तुम्हाला? असं काय झालंय? हे जे झालं पाहिजे लवकर चौकशी झाली पाहिजे, असं काय झालंय? तर होईल ना, ते काय निर्णय देतील चार्डी कमिशनर तो तुम्हालाही मान्य असला पाहिजे, आम्हालाही मान्य असला पाहिजे. त्याच्यावरती काय असेल ते सगळ्यांनी मान्यच करून पुढे यावं लागेल ना. आम्ही आत्ता मागे बी सांगितलं ना आता बी सांगितलं, ह्या देवाच्या नावा पैशाला मी कधी हात लावत नाही.
भ्रष्टाचार हा विषय बाजूला 100% हे होऊन आम्ही कोणी देवाच्या पैशाला हात लावत नाही. मी तर अजिबात हात लावत नाही कधी. परमेश्वरानं कृपानं सगळं चांगलं आहे माझं, अगदी मुला बाळा सगळे चांगले आहेत. आणि देवाच्या पैसे मला काय करायचं आहे. फक्त कुठेतरी हे संस्था चांगल्या पद्धतीने चालाव्यात, व्यवस्थित राहाव्यात, हे थोडंसं काय मेंटेनन्स आपल्याला करावं लागेल. आणि काही गोष्टी बाबी अशा आहेत की त्याच्यामध्ये अर्थकारण उभा करावं लागेल. उद्या आपल्याला काय कॉर्पोरेट फंड उभा करायचा आहे की ज्या निमित्तानं आता हे सगळे आम्ही मंडळी वर्गणी गोळा करतो. आता हे शहर मोठं व्हायला लागले. 3-3 आठवडं आता जवळजवळ 16-17 दिवस लागतात वर्गणी पूर्ण करायला. उद्या जसं शहर मोठं होईल तसं आणखीन पुन्हा दिवस वाढणार आहे. मग हे 15 आणि 20 दिवस कोण कोणाच्यासाठी करते. आता माणसाला वेळ नाही आहे. अशामध्ये जर एखादा कॉर्पोरेट फंड आपल्याला निर्माण करता आला तर तो करावा. त्याच्या व्याजातून धार्मिक कार्य करावेत. यात्रा कमिटी त्याच्यातनं चालवावी. आणि उद्या पुढं मागं काय ज्याला वाटेल त्याने त्यानंतर भाग घ्यावा त्या संस्थेमध्ये, आपल्या यात्रेमध्ये. आणि आपापल्या पद्धतीने काय एखादा उपक्रम राबवत असेल तर राबवावे. आता आपल्या माहितीसाठी सांगतो की आता आमच्या या सगळ्या उत्पन्नाच्या स्त्रोतातून जवळजवळ 38 लाख रुपये आम्ही आता नाथाष्टमी उत्सव कमिटीच्या नावावर एफड्या करून ठेवलेल्या आहेत. आमचा उद्देश आहे की 1 कोटीपर्यंत जायचं. यात्रेतनं काय बचत करून, काही अशा पद्धतीने काय उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून अशा पद्धतीनं आपण आणि त्याचं 8-10 लाख रुपये व्याज आपल्याला आलं की आपल्याला यात्रा कमिटीच्या बऱ्यापैकी कामाला न्याय देता येतो. बाकी जनतेनं वैयक्तिकरित्या यात्रेचं महत्त्व वाढवावं, त्याच्यामध्ये सहभागी घ्यावा, हा सरळ उद्देश या निमित्तानं आहे. त्यामुळे भ्रष्टाचार झाला, भाड्याचे पैसे कोण देते, ते लाईट बिल कोण भरते, अशा प्रकारचे संशयाचं भूत निर्माण करणं, प्रश्न निर्माण करणं आणि माझ्यावरती शंका लोकांना निर्माण होईल अशा पद्धतीनं जर काही प्रयत्न होत असतील ना, त्या राजकीय उद्देशानं होत असतील, राजकीय उद्देशानं सरळ असेल तर आम्ही सांगितलं त्याच वेळेला सगळे कागद मी ठेवलेत यात्रा कमिटीमध्ये. 3 आठवडं कोणी बी यावं ते बघून जावं. त्यावेळेला धाडं झालं नाही कोणाचं याचं, कोणी आलं नाही बघायला. त्यावेळेला गावातलं कोणी एकही मनुष्य आलं नाही की ते बाबा काय चाललंय. आम्ही सांगितलं आमच्या अधिकारी त्यांना घ्या, माझ्यासमोर नाही याचं नसलं त्यांना विचारा, त्यांच्याकडे जावा, त्यांच्याकडून कागद अपुरी कागद काहीतरी दाखवायचे. खरेदी दिलं म्हणून दाखवायचं, परत घेतलेलं नाही दाखवायचं. चेक दाखवायचा माझ्या नावावर घेतला पण परत आलं घेतलेलं नाही दाखवायचं. भाडं कोणाला जाते, अरे कोणाला काय घरात जाते भाडं, ते पावत्या होते सगळ्या. असं जे काही भूत निर्माण केलं जाते त्याच्यावरती आपला ऑब्जेक्शन आहे, करू नये. त्यांच्या मागं असणाऱ्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे, नका करू. हे नाथबाबाचं आमचं एक हे आहे, जो करेल ना त्याला भरायला लागतं. तुम्ही जर काय वेगळ्या तुम्ही जर काय वेगळ्या पद्धतीने काय करायला गेला तर हे उद्देश जर पवित्र नसला, त्याच्यामध्ये तो तुम्ही दुष्ट येतो असला तर त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला बघावं लागेल. म्हणजे हे असं पूर्ण राजकारणानं सगळं काही चाललं असेल त्या गोष्टीला माझा विरोध आहे. सन्मानानं या, बसा, सांगा काय ठीक आहे, आपण समजून घेऊ शकतो. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक